नमस्कार शेतकरी बांधवांना आणि भगिनींना, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, भारत हा शेतीप्रधान देश आहे. भारतातील सुमारे 70 ते 75% नागरिक हे शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. शेती करत असताना अनेक शेतकरी बांधव पारंपरिक पद्धतीने पशुपालन व्यवसाय करतात. पण हा पशुपालन व्यवसाय शाश्वत उत्पादन मिळवून देणारा व्यवसाय असल्यामुळं आता हा दुय्यम व्यवसाय न राहता प्राथमिक व्यवसाय झालेला आहे. यातून चांगला नफा मिळतोय खरा, पण पशु म्हटले की वेगवेगळे आजार आणि रोग आले. या रोग आणि आजारांवर आपण वेगवेगळ्या औषधांची मात्रा पशूंना देत असतो. यामध्ये प्रतिजैविक, ज्याला इंग्रजीमध्ये अँटीबायोटिक्स म्हटलं जातं, याचा वापर सुद्धा वाढतोय. आणि या वाढत्या वापरामुळं पशूंच्या आरोग्याबरोबरच मानवी आरोग्याला सुद्धा मोठा धोका निर्माण झालेला आहे. याचा वापर कुठेतरी आपण रोखायला हवा, कारण याचा वापर वाढला आहे, त्यामुळे याचा प्रतिरोध सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढतोय. म्हणूनच आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमात आपण जो विषय घेतला आहे तो आहे पशुपक्ष्यांमध्ये प्रतिजैविकाचा वापर आणि त्याचा वाढता प्रतिरोध. आणि डॉक्टर सुनील लहाणे सर आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार सर, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर लहाणे सर हे पशुसंवर्धन विभागामध्ये उपायुक्त पदावर कार्यरत आहेत. रोग अन्वेषण विभाग पुणे या ठिकाणी त्यांचा या विषयावरील अतिशय गाढा आणि प्रदीर्घ अभ्यास आहे. त्या अनुषंगाने सर आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करतील. आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर लहाणे सर, जनावरांमध्ये पशूंमध्ये वेगवेगळे आजार वाढत्या प्रमाणात आहेत, याची कारणं साधारण काय आहेत बरं? ह्या कार्यक्रमाला सुरुवात करताना आजार ह्याच्यामुळेच प्रतिजैविकांचा वापर अशा पद्धतीने जगभरात सुरू झालेला आहे. त्यामुळे जनावरांना आणि पशुपक्ष्यांना विविध प्रकारचे जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य आजार होत असतात. आजार म्हटलं तर जनावरांची उत्पादकता त्याच्यामुळे कमी होत असते. तर प्रामुख्याने जीवाणू, विषाणू, वेगवेगळ्या प्रकारचे बुरशी, एकपेशीय प्राणी आणि पोटातले कृमी, ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रोगजंतूमुळे जनावरांना आणि पक्ष्यांना सुद्धा विविध आजार असे होत असतात. बरोबर. आपण आत्ता सांगितलं वेगवेगळ्या जंतांमुळे हे आजार होत आहेत. यामध्ये काही जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य आजार आहेत. खरं आहे. जीवाणूजन्य आजार कोणकोणते आहेत? हो, विषाणूजन्य आजार सुद्धा महत्त्वाचे आहेत. पण आज आपला प्रतिजैविकावरचा कार्यक्रम असल्यामुळे जीवाणूजन्य आजार जसे की गायी आणि म्हशींमध्ये घटसर्प आणि फऱ्या नावाचे आजार जे आहेत हे जीवाणूमुळे होत असतात. आणि ह्या जीवाणूवरती प्रभावीपणे आपल्याला उपचार जो आहे तो प्रतिजैविकांचा असतो. तसेच कोंबड्यांमध्ये सुद्धा इकोलाय किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार दिसून येतात. शेळ्या मेंढ्यांमध्ये सुद्धा आंतरविषारसारखे आजार आपल्याला दिसून येतात. तसेच मानवामध्ये सुद्धा जीवाणूमुळे बरेचसे आजार होत असतात. बरोबर. आपण वेगवेगळ्या जीवाणूजन्य आजारांची नावं या ठिकाणी सांगितली. यामध्ये घटसर्प आहे, फऱ्या रोग आहे, कोंबड्यांमधील काही रोग आहेत. पण आता यावर उपचार घ्यायचे झाले तर ते कशा प्रकारे आपण घेऊ शकतो? तर ह्या सर्व प्रकारच्या जीवाणूवरती आपल्याला एक अतिशय प्रभावी उपचार आपल्या हातामध्ये आहे. हे केवळ आपल्या पशुपक्ष्यांपुरतच मर्यादित नाही, तर मानवी आरोग्यामध्ये सुद्धा जे काही आजार जीवाणूमुळे होत असतात त्याच्यावरती सुद्धा हे अँटीबायोटिक किंवा प्रतिजैविक हेच वापरले जातात. आणि ही सगळी अँटीबायोटिक्स ही पशुपक्ष्यांमध्ये आणि मानवामध्ये ही समान प्रकारची असतात, म्हणजे ती वेगळी नसतात. फक्त वापरण्याची जी पद्धत जी आहे त्यापेक्षा आपण मात्रा ज्याला आपण डोस म्हणतो हा वजनाप्रमाणे असल्यामुळे हाच एकता त्याच्यामध्ये फरक असतो. बरोबर. म्हणजे या सगळ्या आजारांवर प्रतिजैविके अतिशय प्रभावी ठरताना दिसत आहेत. पण अँटीबायोटिक्स, ज्याला इंग्रजीमध्ये अँटीबायोटिक्स म्हटलं जातं किंवा प्रतिजैविके मराठीमध्ये, ते नेमकं काय आहे? तर प्रतिजैविके म्हणजे याच्यापूर्वी जेव्हा 1929ला जगामध्ये प्रथम पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लागला, तो अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने लावला. तो जेव्हा प्रयोगशाळेत काम करत होता कुठल्या तरी जीवाणूवरती, तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की एक प्रकारचं एक कवक आहे, ज्याला बुरशी म्हणतो आपण, हे कवकाचा तिथे प्रादुर्भाव झाला होता त्या मीडियामध्ये. आणि त्यानं पाहिलं की त्याच्या अवतीभोवती ह्या जीवाणूंची वाढच होत नाहीये. आणि त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की हे काय होतंय असं, की जीवाणू इथे वाढत नाहीत. आणि हळूच अशा प्रकारे पेनिसिलिन ह्या प्रतिजैविकाचा शोध लागला. त्यानंतर साधारणतः 1932 साली जर्मनीमध्ये सुद्धा काही रंगद्रव्य असतात, त्याला डाय आपण म्हणतो, सल्फा नावाची डायसुद्धा अशा प्रकारे जीवाणूंची वाढ थांबवते शरीरामध्ये, हे दिसून आलं.
आणि ह्याचा परिणाम असा झाला की जलदरित्या पुढच्या काही दशकांमध्ये अनेक अशा प्रतिजैवकांची निर्मिती शास्त्रज्ञांनी केली, जे की जीवाणूजन्य आजारावरती प्रभावीपणे माणसामध्ये आणि जनावरात उपचार करू शकत होते. आता मल्टी ड्रग रेझिस्टन्स हा जो काही प्रकार आहे तो नेमका काय आहे, यामध्ये किती औषधांचा वापर केला जातो? हो, आता याच्यासाठी एक छोटीशी कथा आपल्याला समजून घेणं महत्त्वाचे आहे. मी सांगितलं की अलेक्झांडर फ्लेमिंगने 1929 साली पेनिसिलिनचा शोध लावला आणि तोपर्यंत कुठल्याही जनावरांमध्ये किंवा पक्ष्यांमध्ये किंवा माणसांमध्ये हे जीवाणूमुळे होणाऱ्या आजारांमध्ये मृत्यूचं प्रमाण फार जास्त होतं, कारण त्याच्यावरती उपचारच नव्हते. मग ह्या सगळ्या अँटीबायोटिकचा शोध लागल्यानंतर झालं असं की जी काही माणसं आजारी पडत होती, की जे युद्धात जायबंदी होत होती, ज्यांच्या जखमा दुरुस्त होत नव्हत्या त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू होत होता, अशी माणसं पटापट दुरुस्त व्हायला लागली आणि पुन्हा युद्धात सहभागी व्हायला लागली. अशी जनावरं ज्यांना हा जीवाणूंचा आजार होत होता, ही जनावरं दुरुस्त होऊन लगेच दूध द्यायला लागली आणि सगळ्यांच्या लक्षात आल्यामुळे एक काहीतरी जादूची कांडी फिरल्यासारखी झाली आणि भरपूर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबायोटिकचा शोध लागला. आणि त्याचा परिणाम असा झाला अक्षयजी की जगभरामध्ये अनियंत्रितपणे ह्याचा वापर सुरू झाला. काहीतरी आपल्याला एक प्रसाद मिळाला आहे, ईश्वरी प्रसाद म्हणून गरज नसतानाही अँटीबायोटिकचा वापर सुरू झाला. नको त्या प्रमाणात लोक मात्रामध्ये म्हणजे डोसमध्ये ते औषधं घ्यायला लागली. कुठलंही ज्ञान नसताना सुद्धा औषधाची विक्रेते जी आहेत ती दुकानावर सर्रास अशी औषधं विकायला लागली आणि याचा परिणाम असा झाला. तुम्हाला माहिती आहे की जगामध्ये जन्माला येणारा प्रत्येक जीव हा जगण्यासाठी झगडत असतो, तसे जीवजंतूसुद्धा जगण्यासाठी झगडत असतात. आपण त्यांना प्रतिजीवके देऊन मारत असतो, पण मग हळूहळू याचा वापर जास्त सुरू झाल्यामुळं त्याच्या विरुद्ध ह्या जीवाणूमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण व्हायला लागली आणि त्यालाच आपण रेजिस्टन्स म्हणतो, प्रतिरोध म्हणतो. आणि मग काय झालं की अनियंत्रित वापरामुळे एका जीवाणूमध्ये, दुसऱ्या जीवाणूमध्ये, तिसऱ्या जीवाणूमध्ये वेगवेगळ्या औषधांबाबतीत असा प्रतिरोध किंवा रेजिस्टन्स निर्माण व्हायला लागला आणि ह्यालाच आपण ड्रग रेजिस्टन्स असं म्हणतो. पण आता झालं असं की एखादं प्रक्षेत्र तुम्ही जर निवडलं किंवा तुम्ही पाहिलं की एखादा फार्म आहे, गाई म्हशींचा एक गोठा आहे आणि त्या गोठ्यावरचा एक पशु आजारी पडला जीवाणूजन्य आजाराने. आपण निदान केलं की याला घटसर्प झालेला आहे, तर डॉक्टर काय करतात, पहिल्यांदा त्याला एक अँटीबायोटिक वापरतात. त्यांच्या लक्षात येतं की 2-3 दिवसात त्याचा काहीच वापर होत नाही किंवा उपयोग होत नाही. मग त्याला ते बदलून दुसरं अँटीबायोटिक देतात. पुन्हा 4 दिवस वाट पाहिल्यानंतर त्याचाही काही उपयोग होताना दिसत नाही. मग अशा वेळेस 7-8 दिवसांमध्ये त्या जनावरांचा मृत्यू झालेला असतो किंवा कदाचित तिसरं अँटीबायोटिक उपयोगी पडतं, पण तोपर्यंत त्याची पूर्ण प्रतिकारशक्ती किंवा शक्ती जनावरांची नेस्तनाबूत झालेली असते आणि यालाच आपण मल्टी ड्रग रेजिस्टन्स म्हणतो. म्हणजे ते जीवाणू जे एकापेक्षा जास्त अँटीबायोटिक साठी रेजिस्टंट होतात किंवा प्रतिरोध होतात त्याला मल्टिपल ड्रग रेजिस्टन्स म्हणतो. पण सर, आता आपण प्रतिरोध हा उल्लेख बऱ्याच वेळा या प्रश्नाच्या उत्तरामध्ये केला, तर प्रतिरोध म्हणजे नेमका काय? एखादा कुठलाही जीव जो जन्माला आलेला आहे तो जगण्यासाठी झगडत असतो आणि त्याच्यामध्ये त्याला जगताना अडचणी येत असतात. आपण एका जीवाणूचंच उदाहरण घेऊयात की आपण प्रतिजैविक त्या पेशंटला किंवा त्या रुग्णाला देतोय म्हणजे त्याला मारण्याचा प्रयत्न करतोय. अशा परिस्थितीमध्ये ते जीवाणू स्वतःला तिथं जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. मग आपण सांगितलेल्या किंवा तज्ज्ञांनी सांगितलेल्या विहित मर्यादेत जर ती औषधं दिली, विहित कालावधीसाठी जर दिली, तरच त्या जीवाणूचा मृत्यू होऊ शकतो. अन्यथा कमी अधिक प्रमाणात जर ही औषधं दिली किंवा कमी अधिक कालावधीसाठी दिली, म्हणजे डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की एक गोळी 3 वेळेला घ्यायची, आपण 2दाच घेतली, किंवा हे औषध तुम्ही 5 दिवस घ्या, आपण 3च दिवस घेतलं किंवा 7 दिवस घेतलं, तर ह्याच्याने ह्या जीवाणूमध्ये प्रतिरोध म्हणजे रेजिस्टन्स निर्माण होतो आणि मग अशी जीवाणू ही त्या अँटीबायोटिक्सला दाद देत नाहीत आणि यालाच आपण प्रतिरोध किंवा रेजिस्टन्स असं म्हणतो. आणि ह्याच शब्दाला अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स इंग्लिशमध्ये किंवा हा एक अति प्रचलित शब्द तयार झाला AMR, तर AMR असा शब्द त्यासाठी वापरला जातो. सर, हा प्रतिरोध वाढण्याची आणखीन कारण काय आहे? आता मी तुम्हाला सांगितलं की अनियंत्रित वापर म्हणजे ती जादूची कांडी हा शब्द तुम्ही वापरला, ती पुन्हा आपण वापरूयात. आजही आपल्याला पाहिलं असेल की मानवामध्ये सुद्धा किंवा आपण जेव्हा समाजात वावरत असतो तेव्हा बरेच आपल्याला काही आपल्या कुटुंबातले काही असतील व्यक्ती किंवा इतर आपले मित्रमंडळी सुद्धा पाहतो आपण की थोडासा जरी ताप आला तरी लगेच अँटीबायोटिक सुरू करतात किंवा स्वतः तरी जाऊन विकत घेतात किंवा कुठले डॉक्टर तरी त्यांना ते देत नसतील तर त्यांना ते द्यायला लावतात. तर ह्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण ते म्हणजे ह्या अँटीबायोटिक्सचा किंवा प्रतिजैविकांचा अनियंत्रित वापर. कुठल्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय अशी अँटीबायोटिकचं सेवन करणे किंवा पशुपक्ष्यांना ते देणे, त्यांनी सांगितलेली मात्रा जी आहे, मी आता सांगितलं 2 गोळ्या असतील 3 गोळ्या, त्यांनी सांगितलेली मात्रा तेवढीच देणे, तितक्या कालावधीसाठीच देणे, ह्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे हा प्रतिरोध वाढत असतो. याच्याशिवाय प्रतिजैविक जे इफेक्टिव्हनेस म्हणतो त्याला आपण की अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट आपण त्याला असं म्हणतो, अशा पद्धतीची एक चाचणी प्रयोगशाळेत केली जाते की ह्या जीवाणूंच्या विरुद्ध कुठलं प्रतिजैविक चांगलं काम करू शकेल हे आधी प्रयोगशाळेत पाहिलं जातं आणि त्यानुसारच त्याला ते दिलं जातं. असं न करता वापर करणे ही प्रतिरोध निर्माण होण्याची कारणं आहेत.
त्यासोबतच तुमच्या गोठ्यात किंवा तुमच्या घरात स्वच्छता नसेल तर त्यामुळे तुम्हाला भरपूर आजार होणार आहेत, त्यामुळे तुमचा अँटीबायोटिकचा वापर जास्त होणार आहे. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कारणामुळेच हा प्रतिरोधक जनावरांमध्ये आणि माणसांमध्ये वाढतोय सध्याच्या काळामध्ये. वाढ आली की आपण त्याला कमीही करू शकतो, आपल्या आवाक्यात ठेवू शकतो, त्यासाठी काही क्लुप्त्या संकल्पना तत्व वापरू शकतो. तर वाढ कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? पहिल्या प्रश्नाच्या उत्तरातच सगळं गुपित दडलेलं आहे की ज्याच्यामुळे ते सगळं वाढतंय तेच केलं नाही तर कमी होणार. म्हणजेच काय तर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या गोठ्यामध्ये जर एखादा पशु आजारी पडला असेल, घरातली व्यक्ती आजारी पडलेली असेल, तर त्याला काही दिवस जर ताप जरी आला असेल तर पहिले एक दिवस किंवा 2 दिवस तुम्ही वाट बघू शकता. तुमच्या शरीराला सुद्धा ती संधी देऊ शकता दुरुस्त होण्याची. तसं नसेल तर तुमच्या वैद्यकीय किंवा पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे तुम्ही गेलं पाहिजेत. त्यांनी जर गरज वाटली तरच ती औषधं देतील. त्याच वेळेस ती औषधं जनावरांना किंवा दिली पाहिजे किंवा आपल्या स्वतःमध्ये सुद्धा ती वापरली गेली पाहिजेत. त्यांनी दिलेले सगळे जे काही डोसेस आहेत ते बंधनकारकरित्या आपण ते पाळले पाहिजे. तेवढ्याच मात्रेमध्ये ते औषधं दिली पाहिजेत. तेवढ्या कालावधीसाठीच ती औषधं दिली पाहिजेत. याच्याशिवाय अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट करूनच कधी गरज असेल तर त्या सगळ्या वापरल्या पाहिजेत. ह्या अशा छोट्या छोट्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याद्वारेच आपण याच्यावरती प्रभावीपणे उपचार करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी हे करायचं कसं तर वाटतं तेवढं सोपं नाही, कारण कुठले कायदे नसल्यामुळे आपण साधारणतः लोकांच्या मानसिकतेवरती बंधनं घालू शकत नाहीत किंवा त्यांना समजून सांगू शकत नाहीत. त्यामुळे प्रभावीपणे जनजागृती करणे सुद्धा त्याच्यावरचा एक उपाय असू शकतो. आपण आता जागरूकता हा शब्द वापरला, तर जागरूकता करणं किंवा लोकांमध्ये याविषयीची जागृती निर्माण करणं यासाठी आपण काय पावलं उचलू शकतो? याच्यासाठी आपण शासकीय जे अधिकारी असतील या क्षेत्रात काम करणारे वैद्यकीय किंवा पशुवैद्यकीय त्यांनी याच्याबद्दलचा मोठा अवेअरनेस किंवा लोकांची जागृती जनजागृती विविध माध्यमातून केली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही काही जनसंपर्क मोहिमांचं आयोजन करू शकता, काही मेळाव्यांचं आयोजन करू शकता, काही ग्रामसभांना उपस्थित राहून तुम्ही मार्गदर्शन करू शकता. याच्यासोबत तुम्ही काही आज जसं आपण टी व्हीवरती बोलतोय ही सुद्धा एक प्रकारची जनजागृतीच आहे की हजारो लक्षावधी लोकांपर्यंत हे जाणार आहे आणि त्याच्यातून सुद्धा लोकांना कळतं की ह्याचा वापर आपण नियंत्रितपणे करणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत तुम्ही रेडिओवरती काही भाषणं देऊ शकता, काही विविध लेखांचं लिखाण आपण करूनही लोकांमध्ये जनजागृती करू शकतो. आणि ह्या विषयामध्ये असणाऱ्या तज्ज्ञांना वेगवेगळ्या ठिकाणी आमंत्रित करून आपण त्याची जागृती जनतेमध्ये करणं गरजेचं आहे. कारण कुठलेही कायदे नसल्यामुळे जनजागृती आणि त्याच्याविषयीचा संदेश जनमानसात गेला तरच त्याचा वापर जो आहे तो व्यवस्थितपणे नियंत्रित होऊ शकतो. पण आता या प्रतिजैविकांचा वापर मानवी आरोग्याबरोबरच पशूंवरती पण मोठ्या प्रमाणात होतोय असा आपण काही वेळापूर्वी उल्लेख केला. तर या पशूंमार्फत या प्रतिजैविकांचा मानवी शरीरावर कशा प्रकारे परिणाम होतो? हो, आणि त्याच्यामुळेच ह्या विषयाला अनन्यसाधारण असं महत्त्व आलं आहे. कारण मानवी आरोग्य मानवी जीवनसुद्धा याच्यामध्ये बाधित होत आहे. तर त्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा प्रतिजैविक देत असतो एखाद्या रुग्णाला, मग तो पशुपक्षी असो की मानव असो, तर काही कालावधीसाठी हे औषधं त्याच्या शरीरामध्ये त्याच्या रक्तामध्ये ते भिनलेली असतात. तर तेवढ्या कालावधीसाठी आपण त्या पशुपासून जे उत्पादनं मिळतात, दूध असेल मांस असेल, याचं सेवन करता कामा नये. तर वेगवेगळ्या अँटीबायोटिकसाठी ही वेगवेगळी मर्यादा कालावधीची असते. म्हणजे अँटीबायोटिक वेगळ्या प्रकारचे एम्पिसिलिन, क्लॉक्झेसिलिन, पेनिसिलिन, एक्सोटेट्रासायक्लिन, स्ट्रेप्टोमायसिन अशी विविध प्रकारचे अँटीबायोटिक असतात. मग ते किती वेळ शरीरात राहतात हे संशोधन पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानुसार ज्या गाईला तुम्ही अँटीबायोटिकचा वापर करतायत त्या गाईचं दूध तुम्ही तेवढ्या कालावधीसाठी मानवी सेवनासाठी वापरलं नाही पाहिजे. साधारण किती कालावधी आहे? साधारणतः 72 तासासाठी आपण कुठलंही दूध वापरू नये असा सर्वसाधारण संकेत आहे. पण तो शक्यतो कुठेही पाळल्या जात नाहीत. आणि होतं काय नेमकं की हे अँटीबायोटिक ज्या पशूंना दिलेलं असतं ते त्याच्या दुधामध्ये त्याचे काही अंश येतात, त्याला रेसिड्यू म्हणतो आपण. आणि हा दुधाचं सेवन आपण केल्यानंतर आपल्या शरीरात कळत नकळत ते अँटीबायोटिक रोज जात असतं जोपर्यंत त्या पशुला ते औषध दिली जातात. आणि मग काय कुठला अँटीबायोटिक न घेता आपलं शरीरसुद्धा प्रतिरोध तयार करता जीवाणूंचा. मग जेव्हा आपल्याला कुठला आजार होतो तेव्हा आपल्या शरीरावर सुद्धा औषधं काम करण्याची होतात. मग आपण गांगरून जातो की हे असं का होतंय. तर त्याची ही सगळी विविध कारणं आहेत. त्याच्यामुळं मांसासाठी उत्पादन करण्यात येणारे पशु, दुधासाठी उत्पादन करण्यात येणारे पशु, कोंबड्या असतील त्याच्यापासून चिकनसुद्धा सेवन केलं जातं, त्यांनासुद्धा असे अँटीबायोटिक्स दिल्यानंतर तो कालावधी जाऊ दिला पाहिजे जो शास्त्राने किंवा जो काही नियमाने घालून दिला आहे त्याच्यानंतरच ही अशी उत्पादनं मानवी सेवनासाठी वापरली गेली पाहिजेत. यासाठी देश आणि जागतिक पातळीवर कोणकोणत्या प्रकारचे उपाय म्हणा किंवा उपाययोजना केल्या जात आहेत? खरं आहे, नैसर्गिकरित्या जेव्हा मानवी आरोग्याचा मानवी जीवनाचा संबंध येतो तेव्हा प्रत्येक जगामध्ये ह्याच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या दृष्टीनं काम करणं सुरू आहे. तर जागतिक पातळीवर तिन्ही अतिशय महत्त्वाच्या संघटना, त्याला आपण WHO म्हणतो, म्हणजे जागतिक आरोग्य संघटना, आणि आमची पशुवैद्यकीय संघटना सुद्धा आहे, पशु आरोग्य संघटना ज्याला आपण म्हणतो WOAH,
आणि एक FAO आहे, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, हे तिघं मिळून एकत्रितरित्या ह्याच्यावरती जगभरात कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे याच्यासाठी त्यांनी एक त्रिपक्षीय करार करून ह्याच्यावरती एक काम करतायत. आणि याच्यासाठी जागतिक लेव्हलवरती, जागतिक पातळीवरती एक कृती आराखड्याची निर्मिती करण्यात आली आहे की जगभरात प्रत्येक देशात किती त्याचा वापर होतो, त्यानुसार तिथं त्याला कसं नियंत्रित करायचं ह्यानुसार एक कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. जसं जागतिक पातळीवर सुरू आहे तसं देश पातळीवर सुद्धा आपल्याकडे कार्यक्रम त्याच्याविषयी सुरू झालेले आहेत की आपलं जागतिक आरोग्य धोरण, आपलं राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 जेव्हा ठरलं तेव्हा याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे 10 जे घटक घेण्यात आले होते देश पातळीवर, त्यातला AMR हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आणि म्हणून देश पातळीवर सुद्धा एक राष्ट्रीय कृती आराखड्याची निर्मिती झाली आहे आणि त्याच्यामध्ये 5 महत्त्वाचे तत्व घालून दिलेले आहेत की ह्या तत्वानुसारच अँटीबायोटिकचा वापर देशभरात होणं अपेक्षित आहे. जागतिक पातळीवर एक आराखडा आखला गेला आहे, त्याची अंमलबजावणी या ठिकाणी जगभरात होतीये आणि देश पातळीवर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची धोरणं आणि तत्व याची आखणी केली जाते. तत्वांचा उल्लेख केला, यामध्ये कोणकोणती तत्व आहेत सर? ह्यात सगळ्यात महत्त्वाचे तत्व आहे की अँटीबायोटिकचा वापर हा नियंत्रितपणे झाला पाहिजे, म्हणजे वैद्यकीय देखरेखही झाली पाहिजे. दुसरी गोष्ट व्यापक जनजागृती त्याच्यामध्ये करण्यात आली पाहिजे. तिसरी गोष्ट ह्याचा वापर जो आहे याच्यावरती एक विजिलन्स त्याला आपण म्हणतो, लक्ष ठेवणं गरजेचं आहे की या देशामध्ये मागच्या वर्षी किती झाला होता वापर, आता किती झाला आहे, पुढे कसा होतोय, त्याच्यानुसार त्या तुमच्या स्ट्रॅटेजी बदलू शकतात. अशा प्रकारचे मार्गदर्शक तत्व त्यांनी त्याच्यामध्ये घालून ठेवलेले आहेत जेणेकरून ह्याच्यावरती प्रभावीपणे आपण नियंत्रण मिळवू शकू. देश पातळीवरच्या प्रयत्नांमध्ये उल्लेख करायचा झाला तर आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा एक विशेष कार्यक्रम या संदर्भात घेतला होता, याची माहिती आपण. 2016च्या मन की बात हा अतिशय प्रसिद्ध कार्यक्रम आहे आणि माननीय पंतप्रधान त्याच्यातून देशातल्या जनतेला प्रबोधन करत असतात किंवा त्यांना मार्गदर्शन करत असतात. ह्या कार्यक्रमात सुद्धा त्या दिवशी अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स हा किती महत्त्वाचा आहे आणि देशभरातल्या जनतेने, इथल्या वैज्ञानिकांनी, इथल्या वैद्यकीय व्यावसायिकांनी, पशुवैद्यकांनी कशा पद्धतीनं त्याच्यावरती काम केलं पाहिजे, माननीय पंतप्रधानांनी सुद्धा याच्यावरती फार मोठ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यावरून आपल्याला त्याची गंभीरता समजू शकते की हा विषय माननीय पंतप्रधान जर एका कार्यक्रमात त्याचा उल्लेख पूर्ण कार्यक्रमात करतात तर तो विषय आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. पण आता हे देश आणि जागतिक पातळीवरचे उपाय म्हणा किंवा त्या दृष्टीची पावलं आपण या ठिकाणी सांगितली, पण महाराष्ट्र सरकार आणि पशुसंवर्धन विभाग यासाठी काय योजना? जसं जागतिक पातळीवर होतं आहे, देश पातळीवर होतं आहे, आपला देश लोकशाही प्रधान देश आहे, फेडरल आपल्याकडे सिस्टीम आहे, त्याच्यामुळं राज्यामध्ये सुद्धा अशा कार्यक्रम करणं गरजेचं आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सुद्धा राज्य कृती आराखडा हा निर्माण करण्याचा एक ध्यास घेतलेला आहे आणि त्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्यात आले. महासार नावाचा एक कार्यक्रम आहे, त्याच्याद्वारे आपण एक राज्यस्तरीय कृती आराखडा निर्माण करत आहोत आणि त्याच्यासाठी एक महत्त्वाची जी बैठक आहे, कारण याच्यावरती जर नियंत्रण करायचं असेल लक्षाची तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विविध क्षेत्र जे आहेत त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. म्हणजे कृषी क्षेत्र, पशुसंवर्धन, वैद्यकीय व्यवसाय किंवा FDA ज्याला म्हणतो, हे सगळ्यांनी एकत्र येऊन एक अजेंडा ठेवला तर त्याच्यावर कंट्रोल करणं शक्य आहे. म्हणजे तुम्ही वापर करायचा नाही ठरवलं आणि औषधावाला जर विकत असेल तर त्याच्यावर होणार नाही. तर अशा पद्धतीने याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी आपल्या राज्यात सुद्धा एक कृती आराखडा आपण तयार करत आहोत आणि पुढच्या काही वर्षात तो येईल आणि याच्यात बरेचसे मार्गदर्शक तत्व त्याच्यात घातलेले असतील, कदाचित एखाद्या कायद्याचा सुद्धा त्याच्यात अंतर्भाव होऊ शकेल आणि प्रभावीपणे आपण निश्चितच याच्यावरती मात करू याची मला खात्री आहे. आता आपण रोग अन्वेषण विभागामध्ये उपायुक्त पदावर कार्यरत आहात. आपल्या विभागामार्फत साधारण कशा पद्धतीने या संदर्भातील कामकाज सध्या सुरू आहे? हो, आता आमच्या प्रयोगशाळेतसुद्धा बऱ्याच जीवाणूजन्य आजारांच्या काही नमुने इथे प्राप्त होत असतात की कुठले आजार त्याला झालेले आहेत, त्याचं सुद्धा आम्ही ह्या आजारांचं निदान करत असतो आणि त्यासोबत निदान केल्यानंतर कुठला रोगजंतू त्याच्यामध्ये कारणीभूत आहे, म्हणजे कुठला जीवाणू हे त्याच्यातून आपण सिद्ध होतं आणि मग प्रयोगशाळेत मी तुम्हाला सांगितलं अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट ज्याला आपण म्हणतो, ही चाचणी करून त्या पशुला कुठलं औषध देणं गरजेचं आहे अँटीबायोटिक हे सुद्धा आपण त्याला कळवत असतो आणि ही अतिशय महत्त्वाची चाचणी आपण करतो जेणेकरून गरज असलेलं अँटीबायोटिक त्याला जातं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वापरून बघा आणि नंतर बघा हे करायची गरज पडत नाही. त्या अशा पद्धतीची कामं आम्ही आमच्या प्रयोगशाळेत करत असतो. बरोबर, म्हणजे संशोधन तत्वावर आधारित हे कार्य आपण आपल्या विभागामार्फत राबवत आहात. या व्यतिरिक्त म्हणजे प्रतिजैविकांच्या वापराव्यतिरिक्त आजार आणि रोगांसाठी अजून कोणत्या प्रकारचं संशोधन आपण सध्या करत आहात? आमच्या प्रयोगशाळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जसं जीवाणूजन्य आजारांचं निदान आपण करतो, तसंच विषाणूजन्य आजार असतील, काही बुरशी असतील, काही परोपजीवी कीटक असतील, त्याच्यापासून होणारे काही आजार असतील, या सगळ्यांच्या रोगनिदानाचं काम आपली ही प्रयोगशाळा करत असते. आणि इसवी सन 2000 साली या राज्यस्तरीय प्रयोगशाळेला भारत सरकारने एक रेफरल लॅबोरेटरी म्हणून
म्हणजे देश पातळीवरच्या पश्चिम विभागातल्या 5 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठीची रेफरल लॅबोरेटरी म्हणजे संदर्भ प्रयोगशाळा म्हणून दर्जा दिलेला आहे. आणि हे सगळं काम आता आपण आपल्या प्रयोगशाळेत भारत सरकारसाठी 5 राज्यांसाठी आणि 2 केंद्रशासित प्रदेशांसाठी सुद्धा करत असतो. संदर्भ प्रयोगशाळा हे जे मानांकन आपल्याला शासनाच्या वतीने दिले त्यासाठी खरोखरच आपले मनापासून अभिनंदन सर. पण आता वेगवेगळ्या रोगांवरती आजारांवरती अजून कशा प्रकारचं संशोधन या ठिकाणी सुरू आहे? इथे संशोधन नाही, रोग निदानाचं काम आपण करत असतो की या 5 राज्यांमध्ये किंवा 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये पशूंना आणि पक्ष्यांना होणारे विविध आजार जे असतात हे आजारांचं निदान करणे, मागे काही वर्षामध्ये हे आजार जे झालेले आहेत ह्या आजारांच्या अभ्यासावरून तिथे येणाऱ्या काळात कुठले कुठले आजार होऊ शकतात याचं एक पूर्वानुमान काढणे. यामध्ये कोणकोणत्या आजारांचा समावेश होतो? साधारणतः जनावरांमध्ये जर पाहिलं तर गाई म्हशींमध्ये प्रामुख्याने आता आपण मागे चर्चा केल्याप्रमाणे घटसर्प आणि फऱ्या आजार असेल किंवा विषाणूमध्ये जर पाहिलं तर लाळ खुरकूत नावाचा आजार आहे किंवा शेळ्या मेंढ्यामध्ये पाहिलं तर PPR नावाचा एक विषाणूजन्य आजार आहे, तो फार महत्त्वाचा आहे. किंवा शीप आणि गोट पॉक्स ज्याला आपण देवी म्हणतो हे आजार महत्त्वाचे आहेत. कोंबड्यासाठी सुद्धा आमच्याकडे वेगळी प्रयोगशाळा आहे जिथे कोंबड्यांच्या विविध रोगांचं सुद्धा निदान केलं जातं. याच्यामध्ये एव्हियन इन्फ्लुएन्झा जे तुम्हाला म्हणजे बर्ड फ्लू ज्याला आपण म्हणतो ह्याचं सुद्धा निदान आपल्याकडे इथे केलं जातं. बरोबर सर. आता प्रतिजैविकांचा जो वापर आहे या संदर्भात वैद्यकीय अधिकारी असतील किंवा डॉक्टर्स असतील त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? हो, याच्यात मला सल्ला तर वैद्यकीय अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत पशुपालकांना पण द्यावा वाटतो. तो असा की वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी किंवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी की गरजेनुसार आवश्यकता असेल तरच आपण अँटीबायोटिक वापर केला पाहिजे आणि कितीही रुग्णांनी हट्ट केला तरी तो गरज नसताना आपण ते देऊ नये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट करूनच एक अँटीबायोटिक आपण फिक्स करावं की हे गरजेचं आहे, त्याचेच आपण त्याला आपण प्रिस्क्राईब करू शकतो किंवा लिहून देऊ शकतो किंवा घेण्यासाठी प्रवृत्त करू शकतो. पशुपालकांनी मात्र जीवाणूजन्य आजार आपल्या गोठ्यात होऊ नयेत ही काळजी घ्यावी, जेणेकरून आपला गोठा स्वच्छ राहायला पाहिजे. आणि जनावरांना आणि पक्ष्यांना विविध प्रकारच्या लसी ज्या असतात त्या वेळेच्या वेळी देऊन घ्याव्यात. ह्या 2 गोष्टींमुळे स्वच्छता आणि लसीकरण ह्यामुळे तुमच्याकडे आजारच येणार नाही आणि आजार आला नाही म्हणजे प्रतिजैविकांचा वापर हा करण्याची गरज पडणार नाही. जिथे वापर नाही तिथं प्रतिरोधाचा प्रश्नसुद्धा निर्माण होणार नाही. तर हे अतिशय महत्त्वाचे 2 संदेश मी आपल्यामार्फत सगळ्यांना देऊ इच्छितो. अतिशय महत्त्वाचा संदेश आपण दिला की स्वच्छता जर आपण गोठ्यामध्ये राखली तर आजार उद्भवणार नाहीत पशूंना आणि याचा वापरच मुळात आपल्याला करावा लागणार नाही. आणि पशुवैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर्सना पण आपण सल्ला दिला की गरज असेल तरच याचं रेकमेंडेशन किंवा याची सूचना तुम्ही शेतकरी बांधवांना द्या, प्रतिजैविकांचा वापर करायला पाहिजे. सर, तुम्ही अतिशय महत्त्वाची माहिती या कार्यक्रमात दिली. खरोखरच ही समस्या आहे ती फार गंभीर आहे आणि या समस्येवर आधारित या विषयावर आधारित आपण अतिशय उपयुक्त माहिती दिली. त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार. आपल्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.